जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा काटे पितांबर तुळशी हार गळा काटे पितांबर करकटावरी ठेवनी करकटावरी ठेवनी तुळसी हार गळा काटे पितांबर तुळसी हार गळा काटे आवडे निरंतर हे तुझान आवडे निरंतर हे तुझान तुळशी हार गळा काटे पिता तुळशी हार गळा काटे पिता आवडे निरंतर हे तुझा आवडे निरंतर हे तुझा तुळशी हार गळा काटे पितांबर तुळशी हार गळा काटे पितांबर मकर कुंडलित पती श्रवणी मकर कुंडलित पती कांठी कौस्तुभमणि विराजित कांठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा काटे पितांबर तुळशी हार गळा काटे पितांबर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा काटे पितांबर तुळसी हार गळा काटे पितांबर आवडे निरान
तुळशी हार गळा पिता आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हे ती सर्व धामनी माझे हेची सर्व पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा आसे पितांबर तुळशी हार गळा आसे पिता पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा आसे पिता तुळशी हार गळा आसे पिता आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा हार गळा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा
कृष्ण जय जय राम 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 कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय
हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम. घ्या संत पर संत चरण रज लागता संत पर घ्या कोण कोण पुण्यायांचा होईन सेवक कोण पुण्याचा होईल सेवक पुण्याचा होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक द्वंद्वादिक दुराविले द्वंद्वादिक दुराविले द्वंद्वादिक दुराविले ऐश्वर में मज दावी नारायण ऐश्वर में मज दावी नारायण ऐश्वर में मज दावी नारायण ऐश्वर में दावी नारायण अंतरच्या खुणा प्रगटोनी अंतरच्या खुणा प्रगटोनी अंतरच्या खुणा प्रगटोनी बहुवावघड असे संत बहुवावघड आहे संत बहुवावघड असे संत बहुवावघड असे संत हरी जग जेथे करुणा हरी जग जेथे करुणा हरी जग जेथे करुणा ऐश्वर में मज दावी नारायण ऐश्वर में दावी नारायण मज दावी नारायण ऐश्वर मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटो तुका म्हणे मज नये वृत्तीवरी तुका म्हणे मज नये वृत्तीवरी म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मज नये वृत्तीवरी माझे शेजारी पोळेन माझे शेजारी सुखाचे शेजारी पोळेन ऐश्वर मज दावी नारायण ऐश्वर मज दावी नारायण ऐश्वर मज दावी नारायण ऐश्वर मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटो अंतरीच्या खुणा प्रगटो अंतरीच्या खुणा प्रगटो बार घुमाय 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 बार कोण पुण्याचा कोण पुण्याचा होईन सेवक कोण पुण्या
दुरावले ऐसे वर में माझा ऐसे वर में माझा दाविनारा अंतरीचा खुना खुना प्रगटोनी अंतरीचा खुना प्रगटोनी अंतरीचा खुना अंतरीचा 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 खुना प्रगटोनी अंतरीचा खुना प्रगटोनी ऐसे वर्णना ऐसे वर्णना टाळी वाजवा भजन करा सर्वजण टाळी वाजवा
पूर्ण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादेक दुराविले ऐशेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐशेवर मेम जदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी तुका म्हणे मग ने वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहोडेन ऐशेवर मेम जदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार कथेचा पादाने कथेचा विस्तार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐश देई प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा पूर्ण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादेक दुराविले ऐशेवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी शिवेकरिता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंतासमोर उभा राहून भगवंताला प्रार्थना करतात, मागणं मागतात. अभंग घेण्याचं कारण भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं बऱ्याच दिवसांचा वैकुंठवासी परमपूजनी सुखदासजी महाराज यांनी हा चालू केलेला स्वामी विवेकानंदांचा जन्म उत्सव, त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची शिवाय दुपारची शिवाय बऱ्याच दिवसाचा हा 3 दिवसाचा यात्रा महोत्सव आणि तो वारकरी संप्रदायाला धरून म्हणजे 3 दिवसामध्ये 8 दिवसाचे कार्यक्रम या उत्सवात होतात. म्हणजे हा एक 3 दिवसामध्ये 8 दिवसाचे पूर्ण कार्यक्रम या उत्सवात होतात. आमचे हरिभक्तीपरायण संस्थानचे अध्यक्ष आमचे गुरुजी मालपाणी सर आणि शास्त्री महाराज, आता दुसरे शास्त्री महाराज, त्यांच्या पायाचा थोडा आजार झाला, त्यांच्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि आता समोर बसलेले आमचे पहिले क्लास टीचर गुरुवारी श्रीसात महाराज, असे गुरुवारी मंडळी, मोठला विद्यार्थी. आता इथले विद्यार्थी चांगदेव म्हणल्यावर मला ओळखत नाहीत, कारण खरं माझं नाव चांगदेव नाही, खरं नाव काय निळकंठ, पण हे प्रसिद्ध नाव काय चांगदेव. आणि मी इथं असताना साखरे महाराज त्यांचे कार्यक्रम उत्सवात व्हायचे. पुन्हा ते विद्यापीठाचे गुरुगुरु काय शिवाजीराव भोसले त्यांचे कार्यक्रम इथे होते. मोठमोठे कार्यक्रम, मोठमोठे कलाकार या व्यासपीठावर आलेले. पण कौतुकानं गुरुवारी मालपाणी सर, गुरुवारी शास्त्री महाराज आणि सगळ्यांनी मिळून कौतुकानं आपला विद्यार्थी म्हणून मला इथे उभा केलेले. नाही तर हे व्यासपीठ म्हणजे मोठ्याच व्यासपीठ आहे. काय एकाहून बळी असे मंडळी इथं आलेले, पण माझ्यासारख्या पामराकडे शिवा दिलेली शिवकाशी अज्ञा स्वामीचे प्रमाण या न्यायानं हा अभंग घेतलेला आहे. मी अभंग ठरवला होता गाडीत, आमच्या ड्रायव्हरचं आमचं ठरलं होतं आज आपण येऊन वऱ्हाडांनी बैसल्या टेकी. तुम्ही इथं आल्यानंतर म्हणलो आता संतांचा उत्सव आहे म्हणून संतोवर अभंग घ्यावा. तो अभंग घेतो तो वाईट नाही, पण तो गाठ्यात नाही. काय नाही, संत चरणावर लागता तो गाठ्यात नाही असं नाही. मोठमोठ्या कीर्तन करायचे त्याच्यावर कीर्तन बी आहेत, काय कीर्तन बी आहेत, पण देवडीकरांचा जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये तो अभंग नाही. त्याच्यावर आमच्या गुरुजींचं पण कीर्तन आहे. असं वैकुंठवासी गुरुवर मोठे बा यांनी देखील त्या अभंगावर कीर्तन छापलेले. मग तो अभंग गाथ्यात नाही असं बी म्हणता येत, कारण मोठे जे पण देवडी करायच्या गाथ्यात नाही. कारण त्याचे जे सगळे योग्य पण गाथ्यात नसल्यामुळं बरीचशी काही लोक म्हणतात संस्थेचा कसं घेतलं, पण तसं काही नाही महाराज. आता तुकोबराने किती अभंग केले, भरपूर केले, आपल्या हातात किती काढली. हा अभंग शिव करता घेतलेला आहे. आणि या अभंगात प्रार्थना करतात. प्रार्थना कशाला म्हणतात? श्रेष्ठ मागणं याचं नाव प्रार्थना, श्रेष्ठाकडं मागणं याचं नाव प्रार्थना, आणि श्रेष्ठानं मागणं याचं नाव प्रार्थना. सामान्य माणूस सामान्य माणसाला सामान्य गोष्ट मागायला तर त्याला प्रार्थना मिळत नाहीत. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असतात, प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्ट भोर्थना प्रार्थना, प्रकृष्ट बर्थना प्रार्थना आणि प्रकृष्ट नामर्थना प्रार्थना. आता एखादा माणूस दुसऱ्या माणसाला तमाखू मागायला लागला, काय मागायला लागला? तमाखू मागायला. मग ही प्रार्थना आहे का? नाही. कोणत्या मागणीला प्रार्थना म्हणत नाहीत. एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणला तमाखू द्या, मागणारा सामान्य, ज्याला मागायला तोही सामान्य आणि जे मागायला तोही सामान्य. तमाखू सामान्य का तुच्छ?
सामान्य मी म्हणता येत नाही, तुला प्रार्थना म्हणायचं नाही. मागणारा श्रेष्ठ असावा, ज्याला मागायला तोही श्रेष्ठ असावा, आणि जे मागायला तेही श्रेष्ठ असावं, आणि ज्याच्यासाठी मागायचं तेही श्रेष्ठ असावा. बसायला प्रार्थना का? मागणारे ज्ञानोबा आहेत, ज्यांना मागायला ते निवृत्तीनाथ आहेत, आणि जे मागायला ते श्रेष्ठ आहे म्हणून प्रार्थना. आपल्या गुरुवारी महाराजांची प्रार्थना आहे, अनंत ब्रह्मांड तुझा परिवार. हे काय प्रार्थना आहे? मागणारे महाराज आहेत म्हणून श्रेष्ठ आहे. महाराज श्रेष्ठ आहे, ज्या देवाला मागले तो देव श्रेष्ठ आहे, आणि जे मागायले तेही श्रेष्ठ आहे म्हणून त्याला प्रार्थना म्हणायचं. इथं मागणारे तुकोबा आहेत, ज्याला मागायले तो ब्रह्मांड नायक आहे, आणि जी मागायले ते संत सेवा मागायले. मागणारे श्रेष्ठ, ब्रह्मांड नायक श्रेष्ठ, आणि जी सेवा मागली ती श्रेष्ठ म्हणून ही प्रार्थना आहे. अरे सामान्य माणसानं मोठं म्हणणं याला किंमत नाही, मोठ्यानं मोठं म्हणणं याला किंमत आहे. 1000 मूर्खानं कीर्तनात टाळ्या वाजवल्या म्हणजे कीर्तन श्रेष्ठ नाही. विद्वानानं ते कीर्तन चांगलं म्हणलं तर कीर्तन चांगलं म्हटलं. विठ्ठल बाबा बोले म्हणायचे, अरे तुम्ही लोकमान्य होऊ नका, जगमान्य होऊ नका, देवमान्य संतमान्य व्हा. लोकमान्य होऊ नका, जगमान्य होऊ नका, देवमान्य व्हा, संतमान्य व्हा. नाही लोकांना मानू द्या, संतांना मानावं. अरे आपल्या गुरुनं आपल्याला मानावं, आपल्या गुरुनं आपल्याला किंमत द्यावी. विद्वानानं ज्ञानोबाला तुकोबरा म्हणतात, माऊली तुम्हाला आम्ही ज्ञानदेव म्हणतो यात किंमत नाही. म्हणते ज्ञानदेव तुम्हा ज्ञानदेव म्हणते याला किंमत आहे. तसं तुकोबराला सामान्य लोक वर्णन करतील यात नाही. ज्या संतानं, सगळ्या संतांना मी ज्ञानोबराला मोठं म्हणलो, ज्ञानदेव वैष्णव मोठा, आणि ते ज्ञानोबरा म्हणतात तुका सर्वा श्रेष्ठ श्रीराम थोर. तुका सर्वा श्रेष्ठ श्रीराम थोर. सगळ्या श्रेष्ठ तुकोबर आहे असं ज्ञानोबरांनी म्हणावं. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथो जोका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नाम आहे म्हणून तुकोबर आहे श्रेष्ठ, मागणारे श्रेष्ठ. बरं ज्या देवाला मागले तो देव केलेला देव नाही, झालेला देव नाही, असलेला देव. शेंगरी हिंगरी दैवरी हे केलेले देव, आणि काही इथे येऊन पुण्य केलं, स्वर्गाला गेले, इंद्रदेव झाले, ब्रह्मदेव झाले, हे झालेले देव होते. मग तुकोबरा ज्याला मागायले तो झालेला देव नाही, केलेला देव नाही. अरे झालेले केलेले देव ज्याची सेवा करतात तो देव. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही धन्य धन्य
दास विठोबाचे झालो. आम्ही यथोबाचे दास झालो नाही, रंडी चंडी शक्तीचे दास झालो नाही, मुलगा महिषासुराचे दास झालो नाही. मग कोणाचे दास? बळीया माझा पंढरीराव, 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 बळीया माझा पंढरीराव. जया देवाचा हि देव, जया देवाचा हि देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. जया देवाचा हि देव, जया देवाचा हि देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. सोना देवाचा हि देव, सोया देवाचा हि देव, सोना देवाचा हि देव, अरे येताळे फेताळे तुकोबराचा अभंगच आहे. जो त्याचे तोंड काळे, ह्या देवाला आम्ही किंमत देत नाही. ते हेंद्रीने कसे देव, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते केते. अरे तेच निकार चोटे, ते का आपल्याला देणार आहेत? आपुल्या पोटाची रडते, आपुली इच्छा निका पिढी, काय तो देईल बराडी. विठ्ठला बळीया माझा पंढरीराव, जया देवाचा देव. अरे केलेले झालेले त्याची पूजा करतात. इंद्र चंद्र महेंद्र या त्यांची, इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तुती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधती, वेळा म्हणे तुहा जोडला सांगा तू आसाम सदेव. वेद जया गाती, श्रुती म्हणती असा देव आमचा. वेद ज्याचं गायन करतात, सुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण. आसामचा देव ज्याला मागायले तो श्रेष्ठ, आणि जी मागायली ती संत सेवा मागायली ही त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ. का म्हणे संत सेवा हेच देवा. आपण स्वामींचा जन्मोत्सव करतो, या देवाला आनंद महाराज. तो का म्हणे देवा त्यांची केली पाळे सेवा, आईसा संताचा महिमा. देवाची सेवा केली देवाचीच होईल, पण संताची सेवा केली त्या देवाची होती आणि संताची होती. अरे आईचं वर्णन केलं आईचं होईल, आईच प्रसन्न होईल, पण मुलाचं वर्णन केल्यानंतर मुलालाही चांगले आणि त्यात आई खुशी. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. इथं संतांची सेवा देवाला आनंद. जे जे स्वामीच्या उत्सवात तनानं मनानं दानानं सामील झाले तेही प्राणा पुरवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. विठ्ठल आता सगळे विद्वान मंडळी इथं पुढं आमचे गुरुजी शास्त्री महाराज आहेत, मानपाली सर आहेत, संसार सर आहेत, आणखी विद्वान मंडळी व्यासपीठावर आमचे श्रीरंग महाराज आहेत. श्रीरंग कोणाला म्हणते? श्री म्हणजे लक्ष्मी,
लक्ष्मी ज्याच्यात रंगलेली त्याला काय म्हणतो? असे आमचे शरण महाराज वाहेगावकर वेदांताचार्य विठ्ठल. काल आमचे गुरु बापूराव महाराज होते महाराज. आता काही लोकांना वाटलं असं त्यांची भाषा, पण तयाचे दिसात शब्द सुखे म्हणून येते वेद सदैव सच्चिदानंद कान हवी देईच देई. तिथे गायक मंडळीचं काय चालत नाही महाराज. कुठं तिथे कोणाचंच काही चालत नाही. तिथे एकमेवा द्वितीय ब्रह्म देखील नानस्ती तुमच्या अधिकारी पुरुष आहेत, पांढऱ्या कपड्यातले संन्याशी आहेत. कोणत्या कपड्यातले? पांढऱ्या कपड्यातले संन्याशी आहेत. अशी विद्वान मंडळी. आता माझ्यासारख्या पामराकुडियाची शिवाय आणि संताची शिवाय. कोणाची शिवाय? संताची शिवाय. मी सांगत होतो मागणारे श्रेष्ठ, ज्याला मागले तोही श्रेष्ठ, आणि जी सेवा मागले ती सेवा श्रेष्ठ. मुलाला प्रार्थना म्हणायची. तुकोबरा प्रार्थना करतात देवाला. देव तुकोबरा बरोबर बोलतात. देव आपल्या बरोबर बी बोलव, पण तितक्या प्रेमानं देवाला आपण बोलत नाहीत. देव नामदेवाच्या आजचं खात होता, आपल्या आजचं खाणार, पण तितक्या प्रेमानं आपण खाऊ घालीत नाही. तुम्ही सांगा आपण इतक्या दिवस झालं परमार्थ करतो, देव आपल्याला भेटला का? देव आपल्याला बोलला? नाही बोलला. पण आपल्याला कधी वाईट वाटलं का? काय? तुम्ही सांगा आपली बायको सकाळी बोलली, फक्त दुपारपासूनच बोलणं बंद केलं, तुम्हाला नाराज होतो की नाही? खंडारे महाराज म्हणजे तुम्हाला म्हणाल म्हणजे तुम्ही ऐकले नाही. तुमची पत्नी सकाळी बोलली तुम्हाला आणि दुपारी 12 पासून जर बोलणं बंद केलं, 2 तासात तुम्ही नाराज होता का नाही? बरं झालं 2 तास बायको बोलली नाही तर तुम्ही नाराज होता. तुम्ही किती दिवस झाले पकवाज वाजता? 30 वर्ष झाली. एखांबार देव बोलला का तुम्हाला? मग कधी नाराज झाले का तुम्ही? गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे. आता माझा अधिकार नाही तो, पण त्यांची भाषा आहे. रंगनाथ महाराज म्हणायचे, अरे जर तुमचं माझं बोलणं नाही तरी त्यांची भाषा आहे. आमच्या माशेगावला त्यांचे शिष्य होते गुरु बेलाम महाराज. ते सांगायचे, गुरुजी म्हणायचे तुमचं चिपड रांडू जर बोललं नाही तर तुम्ही नाराज होता. तितकंच नाराज जर देव बोलला नाही म्हणून झाले तर देव बोलणार नाही का? अरे बायको सकाळी बोलली, 2 तास बोलली नाही तर तुम्ही नाराज होता. काय चुकलं असेल? कशात बिघडलं असेल? सारखी चिंता करता. बरं ते आपल्या बायकोला चिपडं रांडू म्हणले का खोटं म्हणले? ते खंडारी महाराज आपल्या बायकाच्या डोळ्यातून बघाशी निघते का चिपडं निघते? तुम्हाला म्हणाल म्हणजे आपण सगळे त्यातच आहे. मग काय जर चिपडं रांडू जर बोललं नाही तर तुम्ही नाराज होता. इतक्या दिवस झाले तुम्ही परमार्थ करता, देव बोलला नाही तर कधी नाराज झाले का तुम्ही? मग जितकी बायको बोलत नाही, बायकोवर जेवढं प्रेम आहे तितकं तरी प्रेम आहे का? मग देव कसा बोलत? विठ्ठला तुकोबराचं प्रेम होतं. तुकोबरा देवाबरोबर बोलायचे. महाराज तुकोबराची अशी सेवा होती, त्या सेवेनं देव ऋणी झालता. देव फेसबुकवर फोटो टाकून ऋणी होत नसतो. देव सेवेनं ऋणी होतो. भीमसेन महाराज पखवाज वाजवले तरी गोड लागायचा, गा लागले तरी गोड लागायचं, आणि वाजवले तरी गोड लागायचं. का? त्यांची सेवा होती. किती कीर्तनाला उशीर होत्या. 9चं कीर्तन रात्रीच्या 12ला जरी सुरू झालं आणि रामकृष्ण हरी म्हणले भीमसेन महाराज लोक रंगायचे. आमचं कीर्तन संपत तरी लोक रंगतच नाहीत महाराज. का? आमची सेवा नाही. आमची काय नाही? शांतांची काय होती? सेवा होती. आणि आमचं कीर्तन 1.5 तास झालं की लोक म्हणते काव सोडू तू काव ठेव. आणि भीमसेन महाराज 8 तास कीर्तन केलं, एक माणूस उठला ना महाराज. वाणीत गोडवा आहे, सेवेन आला. वाजण्यात गोडवा, सेवेन आला. बोलण्यात गोडवा, सेवेन आला. फुकट गोडवा सेवा. तेच सेवा हा 12 घंटा. परमार्थाचा दरवाजा सेवा आहे.
घरात शिरायचं म्हणल्यावर दरवाजा वाट शिरायचं का भीतीला धडका आणायच्या? घरात राहावे, दाराची सोयी भिंती सगळे डोळे फोडू नये. तुकोबरांनी जीवनात सेवा केली. कोणती सेवा केली? कीर्तनाची सेवा केली. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. आणि ते कीर्तन देवाला आवडेल असं असावं. आपण कीर्तन करीत नाहीत का देवाला आवडेल असं करीत नाही. देवाला आवडेल असं, लोकाला आवडत. आम्हाला वाटतं लोक खुश झाले पाहिजे. आता तुम्ही जर खुश झाले गेले की फोन घेता महाराज आमच्या गावात नेम द्या आम्हाला. आणि जर नाही खुश झाले तर म्हणतात हे घासकाट नाही का आपल्याला. आम्ही देवाकडे लक्ष, आम्ही तुमच्याकडे लक्ष देतो. मग आम्ही सेवा तुम्हाला आवडेल अशी करावं का देवाला आवडेल अशी करावं? देवाला आवडेल अशी करावं. तुका म्हणे देवा नामे ऐशी करू देवा, ऐशी करू देवा, नामे ऐशी करू देवा. असं कीर्तन करणार नाही, देवाला आवडून असं कीर्तन करा. आमचे गुरुजी सांगत असते, अरे डॉक्टरनं रोगाला आवडत त्यांना अशा गोळ्या द्यावा का त्याचा रोग पाहून द्यावा. रोगा ऐशा द्याव्या बोलली, रोग्याला आवडून असं. आता लोक सगळे लोक नाही पण पुष्कळ लोकांना विनोदाची कथा गोड वाटते. भारतानंद स्वामी मला म्हणले, चांगदेवा तुमच्या कीर्तनकाराचं नवल वाटतं मला. कीर्तनकाराला मीमांसाचार्यपदी असावं, न्यायाचार्य असावं, वेदांताचार्य असावं, भक्तिचार्य असावं, नामाचार्य असावं का विनोदाचार्य असावं. अरे आमचा विनोद हे जगा मरण. कीर्तनकाराच्या जातीने विनोद करणं या जगाचं मरण आहे. करते भाव देखो पंचायत विनोद करून समाजाच्या वेळेचा खाना खराबा करणं हे वक्त्याच्या जातीला उचित नाही. मग कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य, प्रेम, वेदातले, श्रुतीतले, स्मृतीतले, संत वाङ्मयातले प्रमाण घेऊन समाजाला निदेव करून देणं हे कीर्तनकाराच्या जातीला उचित आहे. कीर्तन मर्यादा आहे संताच्या वरचे. आणि असं कीर्तन तुकोबराने केलं, देवाला आवडून असं केलं. तुका म्हणे देवा माने ऐशी करू सेवा. किती सेवा केली, बापदादाने सेवा केली. तुकोबर म्हणतात मीही करतो. तुकोबरच म्हणू शकतात माझ्या वडिलाची निराशिवा देवा, तुझी चरण सेवा विश्वंभर बाबापासून तुझी सेवा केली देवा. मी सांगतो मागे बहुता जन्म हेच करीत आलो आम्ही. कोणती कीर्तनाची मज या कीर्तने विन नाही. कोणीतरी काही केली आचरणे मज या कीर्तने विन नाही. कीर्तनाची सेवा केली देवाला आवडत आणि त्या सेवेनं भाग्य तरी देवायसा. कीर्तनाची ताकद आहे महाराज. ब्रह्मभूमिभूती ब्रह्मभूती काया होत से कीर्तन
ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया तसे कीर्तनी, कारण कीर्तनाची ताकद ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. काय ताकद आहे कीर्तनाची? कीर्तन देवाच्या प्राप्ती करता. अरे धन मिळणं मान मिळणं हे प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. कारण धन का प्रयत्नाने मिळते का? अरे गाणे म्हणून लोक 65,000 घेतील. अंकनी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म नापरा लोक मुका लावते. काय लावते? आमचे श्री महाराज कटवून गेले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जे बरं खरं का खोटं होतं तितकं खरं काहीच नाही. कोटी ग्रंथाचं सार येते. काय ब्रह्म सत्य खंडारे महाराज काय हो? ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. पण लोक म्हणते नळी सुटलेले आणि पांचन बोललं लोक म्हणते बुवा एक बुवा दोन्ही बुवा. असा समाज सत्य गेले नटिकेते रुचे. पण हे कोणते लोक? त्याचंही उत्तर तुकोबराला दिलं. जे माजले लोक, कोणी धनानं माजले, कोणी सत्तेनं माजले, कोणी तारुण्यानं माजले. त्यांच्या डोळ्यात धूर आहे, ते पुढच्याच ऐकायला तयार नाही. उठला खरं पटत नाही महाराज. सगळे नाही, पुष्कळ लोकाला हा कलीचा प्रभाव आहे. अरे कलीला तांबडं फुटले आता शिक. अजून कलीची दुपार व्हायची. तांबडं फुटले तर इतकं बिघडलं दुपार झाल्यावर तर का मंडपातच जावं लागत. ऐका कलीचे महिमान असत्यासी. मी माझ्या पदरचं बोलणार नाही. आमचे गुरुदेव वैकुंठवासी मुले बाबा सांगायचे, कीर्तनात आपल्या बोलण्याला प्रमाण पाहिजे. आपल्या पदरचं बोलायचं नाही. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ते म्हणायचे तुम्ही दारूच्या अड्ड्यावर जास्त करताय का लोण्याकडे करता जास्त? दारूच्या अड्ड्यावर करता. तुम्ही सांगा आज व्यभिचारीण बाई मजेत आहे का पतिव्रता मजेत आहे? गाथा बा मद्यपानाची शिराणी नवनीताशी नपुषे करून केलेल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. दैन्यवाणी पतिव्रता हा कलीचा प्रभाव. जाऊ द्या, ह्या पतिव्रतेला सामान्य लोक किंमत देणार नाही. विद्वानाला सामान्य लोक किंमत देणार नाही. पण विद्वानाला संत किंमत देणार, विद्वानाला देव किंमत देणार. मला काय सांगायचं होतं? कीर्तनाचं मुख्य फल तेने नारायण. काय ताकद आहे कीर्तनाची? नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव सांगदेव नाही. कोण? आता मी सांगदेव हो. आता माझं नाव सांगदेव, मी हाय वांगदेव, पण नाव काय आणि ते नामदेव होते. ते कीर्तन करायचे. पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. अरे काय ताकद कीर्तनाची.
ज्याच्या भेटी करता कीर्तन करायचं तोच कीर्तनात नाचायचा. नामदेवाची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. आमची व्यवस्था आहे पण अवस्था नाही. परमार्थात व्यवस्थेला किंमत आहे का अवस्थेला? अवस्थेला व्यवस्थेला नाही. एकनाथ महाराज अपवादानं सोडे. एकनाथ महाराजांची व्यवस्था होती आणि अवस्था होती पण बाकीच्या संतांची काय नामदेवाची सोमाचा गरजोडा रक्ताची लंगोटी. आमचं प्रवासातलं धोतर येलो, कीर्तनाचं धोतर येलो, नाईटचं धोत्रात फुकलं तरी जेवतो ना इतके धोत्र आमच्या. आमची व्यवस्था आहे पण अवस्था नाही. आमचं गोबर आहे, ज्ञानोबर आहे, सावता महाराज, गोरोबा काका, सोने महाराज अवस्था होती महाराज. ते अवस्थेचे संत होते. त्यांचं कीर्तन देवाला आवडायचं. त्यांचं कीर्तन देवाला आवडायचं. देव ऋणी झाला. तुकोबरा दर्शनाला गेले. देव केवळ वाण्या नजरेनं तुकोबराकडे पाहू लागला. मागण्याची आस पाही मुखात, पाही मुखात. तुकोबराने दर्शन घेतलं आणि तुकोबरा निघाले. देवानं हाताला धरलं. अरे जगाचा बाप है, ब्रह्मांड नायक है आणि तुकोबराला बापा म्हणतो. माग बापा काही. तुकोबरा बापा काही माग. पण संत देवाला मागत नसतात. संत देवाला सर्वस्व देतात. आमचे गुरुजी गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात की संत देवाला वस्तू देतात, संत देवाला क्रिया देतात, संत देवाला तत्व देतात. संत कोण? ज्याला मी देव आणि जगदेव आहे असा ज्याचा भाव आहे. पोशाखाचे संत नाही, आडनावाचे संत नाही, चमत्काराचे संत नाही, मग लक्षणाचे संत. जग ब्रह्म रूप जाण हेच साधूचे लक्षण. सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव हंतेचा. तोच संत साधू ओळखावा आणि का. ज्याला मी वासुदेव आणि हे समस्त श्री वासुदेव अशी प्रतीती आलेली तो खरा काय संत. नुसत्या गप्पा मारणारा नाही, तसा निश्चय ज्याचा आहे. आपण नुसतं बोलतो मी देव आहे जगदेव आहे असं नुसतं बोलतो का आपला निश्चय बोलतो मला आपण अजून संत. संतपणा पैशावर भेटत नाही. संतपणा पैशावर का बाजारात मिळतो नाही. संतपण मिळत आहे हाती. डोंगरात गेले संत नाही. हिंदता कपाटी राणी होली. एका माणसाला मी विचारलं अरे तू तर माझ्या माग होता. मी हिवराश्रमला 8वीला होतो तेव्हा तू 6वीला होता आणि आता तर तू महंत म्हणायला लागलास. तुम्हाला फुकट महंतपणा आला का? कुंभमेळ्यात 1.5 लाख दिले मला. किती दिले? अरे मे मोल देता धनाची राशी. धनाच्या राशी दिल्यावर संतपणा मिळत नाही. आणि ज्यांनी तुला द्याला तो बी डुप्लिकेट आहे आणि तू तर 7 डुप्लिकेट आहेस. पैसा मिळतो का? माझ्याबरोबरच होता इथं. आता नाव सांगत नाही. मी 8वीला होतो आणि तो 6वीला होता. माझ्याकडे आला ते मला मी म्हणतो त्याला ओळख. त्या माझं नाव निळकंठ होतं ना, त्याला सांगतो दुसऱ्याची. तर ते म्हणलं मला फुकट मिळाला का? म्हणला 1.5 लाख दिले कुंभमेळ्यात. खरा संतपणा नाही. मी ब्रह्म हे अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म असा ज्याचा निश्चय तो संत आहे. तो कोणी? संत आहे. नुसतं पोपटपंची बोलणारा तोही संत नाही. निश्चयाचे बळ का म्हणे. निश्चय कशाला म्हणते? आपल्याला जर एखादा माणूस म्हणला तुम्हाला दिवस जाणार आहे, खंडारी महाराज तुम्हाला माहिती माझा स्वभाव, एकाच्या नादी लागलो मी
शेवट आता तुमच्यावरच करणार मी, कोणावर करणार. महाराज तुम्हाला एखादा माणूस जर म्हणला तुम्हाला दिवस जाणार आहे, तुम्ही काय म्हणता हे मूर्ख आहे. कशामुळे मूर्ख म्हणणार त्याला? तुमचा निश्चय की माणसाला दिवस जाणं शक्य नाही. माणसाला दिवस जाणं शक्य नाही हा जसा निश्चय, तसा आपुले कोणीच नव्हती. देव माझा मी देवाचा, मी वासुदेव आणि हे समस्त श्री वासुदेव, असा ज्याचा निश्चय तो संत, तोच संत साधू ओळखावा निका. आणि बाकीचे एरते ऐका माया बदले. असे जे संत असतात ते देवाला सर्वस्व देतात. काय देतात? आपल्या वस्तू देतात, आपल्या क्रिया देतात, आपले तत्व देतात. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझी भावी. वस्तू देतात. गुरुदेव शेखर महाराज गीतेच्या अध्यात्ले 9व्या अध्यात्ले 2 श्लोक सांगत असतात. एक श्लोक आहे अगोदरचा, पत्रम पुष्पम फलम तोयम. या श्लोकामध्ये वस्तूचं समर्पण आहे. आणि याच्या पुढचा श्लोक कोणता आहे? उत्करोशी यज्ञाशी यज्जुहोशी. या श्लोकामध्ये क्रियेचं समर्पण आहे. संत देवाला वस्तू देतात, क्रिया देतात. जे जे काही करीतो देवा, देवा मी सत्ता केला कृष्णार्पण, मी यज्ञ केला कृष्णार्पण, अरे जेवण मी केलं, पोटावर हात फिरायचा कृष्णार्पण म्हणायचं. देव घेतो महाराज. दुर्वास एवढं अन्न खाऊन उपवास का राहिले? कृष्णार्पण म्हणायचे. घासा घासाला कृष्णार्पण कृष्णार्पण करायचे. दिली वाट यमुने माये खरी हो. एवढं अन्न खाऊन त्या बा म्हणले उपाशी कसा जा म्हणले यमुना वाट तिकडे नव्हता. दिली वाट यमुने माये खरी, उपवास राहिले. आणि आपण भांडण केलं, करायचं नव्हतं पण झालं कृष्णार्पण म्हणा. देव घेतो. म्हणजे कृष्णार्पण करायचं लोकांना भांडायचं नाही. करायचं नव्हतं पण झालं, देव घेतो. जे जे काही करतो देवा, देवा आमच्याकडून चांगला असो मंत्रहीन क्रिया नको नकाचर्या विचारू. सेवे माझी जमा धरा कृपा करा शेवटी. मग भक्त देवाला वस्तू देतात, क्रिया तत्व देतात. देह तत्व आहे, वाणी तत्व आहे, प्राण तत्व आहे, मन तत्व आहे. देहे समर्पिजे देवा मने सहित वाचा काया अवघे दिले अंधरी राया. देव भक्त महाराज. आणि शेवट जीव तत्व, जीव देईन हा बळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी. एवढं देवाला देतात पण ठेवून या काही न माग. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाणू काहणे करी ब्रह्मांड आता तुम्ही प्रमाण म्हणले ना आता बसरीजीने मागणं परमार्थात चांगलं का मागणं व्यवहारात चांगलं? मागणं व्यवहारातही चांगलं नाही आणि मागणं व्यवहारात का चांगलं नाही? व्यवहारामध्ये मोठेपणा खलास होतो माणसाचा. जर कोणाला पैसे मागत राहिला तर मोठेपणा, परमार्थात मागायला लागला की तो अतृप्तही सिद्ध होतो.
आता इथं तुकोबरा मागायला लागले, मागायला कोण लागले इथं? तुकोबरा आहेत. आता जाऊ दे, घरातलं सोडून द्या, परमार्थात मागणं चांगलं नाही म्हणता, मग तुकोबरा मागायला लागले. तो तुकोबरा तृप्त होते का अतृप्त होते? तृप्त होते. बरं, तुकोबराची तृप्ती निरांकुशा होती का सांकुशा होती? काय म्हणलं ते तो हा करणं पाहत असतात. तुकोबराची तृप्ती ही निरांकुश होती का? आता सांकुशाचं चिंतन करायचं नाही. कोणती तृप्ती? निरांकुश. आता निशिंतीने पावले सावा, आता निशिंतीने पावले सावा, तृप्तीचे उद्गार होते. आता निश्चिंतनी कधी निश्चिंत झाले? मुक्ती बरोबर लग्न लागलं. तुका म्हणे मुक्ती दोन प्रकारची, एक जीवन मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. देह असणं पण देह तादात्म्य नसणं याला जीवनमुक्त म्हणायचं, आणि देह नाही देह तादात्म्य नाही याला विदेह मुक्त. पण वारकरी संप्रदायाची ताकद आहे देहीच विदेही मुक्ती कोणाला बी माळ घालती का? वैकुंठ असे आमचे गुरुजी गोरे नथुशिंब असं व्हायचे. नथुराम महाराज केळकर वेगळे आणि जो महाराजांच्या संस्थेतले नथुशिंब वेगळे, दोन्ही अधिकारीच होते. नथुशिंब म्हणायचे त्या मुक्तीच्या हातात 26 फुलाची माळे, 25 बी नाही 27 बी नाही. 26 फुलं कोणते? दैवी संपत्तीचे 26 गुण, गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा. आणि ती आमच्यासारख्याला माळ घालते का? आमच्यासारख्याने माना पुढे गेलं तिने ढकलून दिले. वैराग्य निरपेक्ष कला जोशीत असे तिने तुकोबराला माळ घातली. तुकोबरा म्हणतात आता निश्चिंतने पावले सवा, ब्रह्म ब्रह्म रस शुद्ध झाला कृतकृत्य झालो. हे सगळे प्रमाण काम नाही झाले बारी. आपण रिकामे का रिकाम टेकडे? रिकाम टेकडे तुम्ही का रिकाम टेकडा म्हणजे तुम्ही नथुशिंब म्हणायचे रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. आणि संत रिकामी काम नाही, काम म्हणजे इदम मेषात इच्छा काम शब्द. कोणतीच इच्छा राहिली कृत्य झालो. इच्छा केली ते तत्वशी विद्या ब्रह्मानंद सांग तोच झाला तुका आता निरांकुशात होते. देश काल वस्तू भेद मावळला निर्वाळला विश्वाकार. काय आता माझी अवस्था आहे? अरे हा प्रपंच आता मला दिसेनासा झाला. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म अखिल. कशामुळे झालं? ते निरंजन गुणे देवदृष्टी झाली कल्पना निमाली द्वैता विरांकुशात होते. आता दिवसाचारी
अशा तृप्तीला प्राप्त झालेले तुकोबरा मागा का लागले? त्याचे दोन कारण आहेत. देव मागा म्हणायचा म्हणून मागितले एक कारण, आणि तुमच्या अनुसार सारख्या भ्रांत जीवाला कळावं देव जर प्रसन्न झाला तर देवाला काय मागावं म्हणून मागून दाखिलं हे दुसरं कारण आहे. तुकोबर म्हणजे देवा आमची इच्छा नाही पण तुम्ही मागा म्हणताना आमची प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? अभंगाच्या पहिल्याच्या संताची मनात संत भेटी करता पुण्य लागत, पण ज्या पुण्यानं संताची भेट होती ते पुण्य सेवे करता कामा येत नाही. आपल्याला टाइम थोडा आहे, कारण आमच्या गुरुजी सांगत असते अरे श्रीमंताच्या घरात जन्माला पुण्यच लागत महाराज, पण ज्या पुण्यानं श्रीमंताच्या कुळात जन्म झाला ते पुण्य भोगा करता कामा येत नाही, भोगा करता विशेष पुण्य लागत. ज्या पुण्यानं सरपंच झाला ते पुण्य आमदारकीला कामा येत नाही, आणि ज्या पुण्यानं आमदार झाला ते पुण्य खासदार केला त्याला विशेष पुण्य लागत. अरे इंद्र होण्याकरता 100 यज्ञाचं पुण्य लागत, पण ज्या पुण्याने इंद्र झाला ते ब्रह्मदेवा करता 100 ब्राह्मण जन्म घेऊन ब्रह्मकर्म करण्याचं पुण्य लागत. वेगळे वेगळे पुण्य लागत. काही माणसं श्रीमंत पण भोगाचं पुण्य नाही, खातच नाहीत. ते खात नाही, सोन्याला खाऊ देत नाही, पोराला खर्च देत नाही, गंजीवर कुत्र गवत खात नाही आणि गाईला तोंड लावते. याला काय म्हणायचं? ज्या पुण्याने संत भेट झाली ते पुण्य सेवक म्हणून गोबर म्हणतात माझ्या जीवनात मला संत भेटले, मला सेवा, संत सेवा घेत नसतात महाराज. आमच्या गुरुजी 49 गुरु विठ्ठल बाबा गुरु सांगायचे बा गुरुनं शिष्याकडून सेवेची इच्छा कधी जाऊ नये, पण शिष्यानं केल्याशिवाय राज जाऊ नये. गुरुनं सेवा घेत जाऊ नये पण शिष्याने केल्याशिवाय राज जाऊ नये, कारण त्यांचा बाणा असतो नाही शोषे संत सेवा घेत नाही. का घेत नाही? ते जगाला देव मानतात.
मानी देवा सारिखे त्याचा फळे आणि जे सेवा होतो त्याचा फळत नाही का तो घेत नाही पण शिष्यानं केली पाहिजे शिष्याची निघी सेवा मानी देवा सारिखे का तो देव म्हणतो जीव अवघे देव मग त्यांच्याकडून सेवा घेणं या देवाची आवडण्या देवाची घडे कोणी म्हणून सेवा स्वेच्छा जवळ आपण त्यांच्याकडून सेवा घ्यायची नाही अवज्ञा देवाची आणि तो बरोबर म्हणले माझ्यावर खऱ्या गुरुची खरी कृपा झाली सत्य गुरु राये कारण याचा अर्थ गुरु खोटे असले पाहिजे काही नाही शरण काय काय गुरु खोटे का नाही हा शरण महाराज म्हणते खोटे गुरु आहे तेव्हा सत्य म्हटले का नाही अरे आभागी संत म्हणून आहे ठाऊक सभागी या संत म्हणले ना कारण तुम्हाला पोरग होईल तुमच्या एडीला पाणी लागेल तुमच्या मोसंबीला बहार जास्त होईल असं सांगणारा गुरु खरा असतो का माझ्या मुखा वाटा न हे वचन भावे हे संतान द्रव्य कोणा हे खरे संत मी आल्याच्या कीर्तनाला गेलो आणि तिथे भागवताची सांगत होती आता मी नाव सांगत नाही पण एका ताईचं भागवत होतं आता लोक भाविक असतात काही काही लोक भाविक असतात पण मूर्ख असतात माणूस भाविक असावा आणि डोळस असावा आता भाडे भोळे असते बिचारे ते म्हणले ताई आमच्या लग्नाला 15 वर्ष झाले मुलबाळ नाही आमच्या ओटीत काही नारळ तरी टाका मग त्या ताईनं श्री महाराज त्या भागवतावर नारळ ठेवलं कशावर आणि त्याच्या ओटीत टाकलं मी बैठकीतून पाहू लागलो तर मला हे माहित होतं ह्या ताईच्या लग्नाला 35 वर्ष लागत काय झाले ताईला अजून काय नाही पिणारे होते मग गुरु येतो कसे येतात लबाड गुरु येत अरे लोभी गुरु लालची चेला दोन्ही नरक में ठेलम ठेला तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाते गुरु कोण शिष्यात मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्यात श्रीकृष्ण माने अरे जो पंचकोशाचा निराश करतो 3 देहाचा निराश करतो आणि शिष्याला परमपदाला प्राप्त करतो सद्गुरु तोच जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान देह निरसून परमपदी ठेवी ब्रह्मजयाची बोधेची पावत तो जगी शाश्वत गुरुमूर्ती विठला आणि असे खरे गुरु माझ्या विठोबाचा पैसा प्रेमभाव आपण खऱ्या गुरूंची माझ्यावर कृपा झाली पण मला सेवा घडली म्हणून देवा असं जगात कोणतं पुण्य आहे की मी त्यांची म्हणजे कोणाची जी ही द्वंद्वाधिक हे त्या संतांचं लक्षण आहे द्वंद्वाधिक कारण संत कोशागार 29 वर्ष भोले बाबा नेहमी सांगायचे वस्तूची सिद्धी नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू शुद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू शुद्धी वस्तू प्रतिज्ञेने वस्तू मग लक्षणानं वस्तूची मग केले लक्षण अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव 3 दोष बघून जे लक्षण असतं ते खरं निर्दोष लक्षण असतं काय खरं लक्षण आहे संताचं ज्याचे 2 वेगळे निंदी कोणी मारी
कोणी स्तुती केली तरी खुश होत नाही. न हुशती न दृष्टी, तो आनंदित होत नाही. का होत नाही? की तो म्हणतो मी याच्याहून कसा आहे. निंदा कोणाची केली? आत्म्याची. निंदा कोणाची केली? देहाची. मग त्याचा निश्चय न त्वं देहो न इंद्रियानी, मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी याच्याहून वेगळं. आणि स्तुती केली तरी कोणाची केली? देहाची. मग मी देह नाहीच ना. देह मी नाही म्हणलं मग त्यांनी वेळेला केली काय केलं तर काय वाटतं का आपल्याला? आपल्याला राग करून येतो. आपण देहाला मी म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो. तुम्ही सांगा आपल्या वाट्याची इट सरकली तर आपल्याला राग येतो का नाही? आणि तिकडे मंदिर पडत मग राग येत नाही. मग मंदिर आपलं वाटत नाही ना. वाटा काय वाटला? आपला वाटला. महात्म्याकडे हा दोष. देह मी नाही, देहाहून मी वेगळा आहे. देहाला कळत नाही, मला कळत. देहाला कळत नाही. देहाचा जन्म आहे, देहाचा अंत आहे. माझा जन्म नाही, मला मरण नाही. न जायते म्रियते वा कदाचित, असं भगवान सांगतात. आणि देह जर उपजेते नासे नाशिले ते. मग मी देह आहे का? मी इंद्रिय आहे का? मी प्राण आहे का? मग मी नाही का? मग कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे. असं आपलं एवढं सांगतो का? जावं सांगतो असं संत सांगतात. म्हणून संताची सेवा करा. गाणी संताशी असली तुझ्या करी काया वाचा. संतापाशी बहु असावी मर्यादा. त्यांच्या आसनाला आसन लावून आपण कधी बसत जाऊ नये. आपण श्रीमंत असो, आपण वडील जरी असलो, पण आमचे वडील मुले बाबा सांगायचे पूज्या एका आसनी आसनी आसन बैसता गमन मातेशी. आपल्या आईशी गमन केल्याचं पाप लागत. संत कोण्या जातीच्या असू द्या, ते परिस्थितीनं गरीब असू द्या. काय काय माणसं त्याच्या मांडूर खुंबाटीत त्याचा बापाचाच मित्र येतो. अरे फलक तुम्ही देवडी करायच्या गाठ्यात 470 नंबरचा भंग तुम्ही पहा किती कठोर बोलले तुकोबा, ज्याला संताची मर्यादा नाही त्याच्याबद्दल. का म्हणे नाही संताची मर्यादा. आता पुढचं तुम्ही तिथे वाचा. संताजवळ मर्यादा. संत श्रेष्ठ साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कली संत श्रेष्ठ असतात. असे लक्षणाचे संत. मान नाही, अपमान नाही, सुख दुःख समान सुख, तुल्य निंदा कारण त्यांचा बोध असतो मी वासुदेव. आणि मी वासुदेव म्हणल्यामुळं काही मिळालं तरी त्यांना काही वाटत नाही, आणि कोणी मिळलं तरी दुःख होत नाही. आत्मलाभासारखी गोमटे काहीच न देखी मूळ भोग विषयी कोणी कोणाचा तो द्वेष मी करीत नाही, आणि त्याचा कोणी केलं तर वाईट वाटत नाही. का द्वेष? आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला, म्हणून द्वेष उठेला. त्या पुरुष विठला द्वंद्व ज्याचे गेलेले असे खरे महात्मे, अशा लक्षणाचे संत. पूर्ण पुण्यांचा भैम शिरोक आम्ही अनाथ आहेत, आम्ही अपराधी आहेत, आम्हाला कळत नाही, आणि तुम्ही चतुर राहतो शिरोमणी. मग असं ओळख आम्हाला तुम्ही सांगा. अभंगाच्या दुसऱ्याच्या
असे वर्णे मग गावे नारायण अंतरीच्या खुणा प्रगटून. कोणत्या गोष्टीतलं जर वर्म चुकलं ना महाराज तर केवढाही काही करा तुम्ही, केवढा खर्च करा तो वाया जातो. वर्म चुकली नव्याची कारण केला होशीन अवघाचा, केला होशीन आपला टाईम संपत आला, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. एका मालकानं बायकोला सांगितलं पुरणपोळ्या कर. तो म्हणलं मी शेतातून येतो, पुरणपोळ्या कर. आता ती शिकलेली होती, तिनं ते पुस्तकी अभ्यास होता तिचा, पुरणपोळी कशी करायची ते गेलं सगळं तिनं. तुम्हाला काय हसावं, तुमच्या वेळमध्ये ध्यानात आलं विठ्ठल. आता जास्त आम्ही थोडक्यात सांगणार आहे. मग तिनं पुरण केलं, पण पुरणाची वाटी करायची आणि कमी पुरणात घालायची. मग ती पुरणपोळी जमाना ना, कारण वर्म चुकलं तिचं. तिनं कणकीची वाटी करायला पाहिजे होती आणि त्याच्यात पुरण घालायला पाहिजे होतं. मग तिच्या ध्यानात होतं आपल्या शेजारी बांधीनबाई आहेत, त्याचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. आपल्याला पुरणपोळी जमाना, आपण पुरण केलं, कणिक केली, सगळं केलं, पण पुरणपोळी जमाना ना. शास्त्री महाराज बांधणी निघून गेली. आता बांधणबाई विधवा होत्या आणि जुन्या काळात आबा सुतूकमध्ये गण काऊन लावू नये की दुःख व्यक्त करण्याकरता. असं काय शास्त्र थोडंच आहे की गण पुसून टाका म्हणून, किंवा आपल्या भावकी म्हणजे जवळचे दुःख व्यक्त करण्याकरता सोल्लार करायचा नाही. साधे पहिले विधवा बाया पांढरे कपडे घालायच्या, रंगीत घालीत नव्हते. मग ती बामणीन विधवा असल्यामुळे तिनं पांढरी साडी नेसली होती. ही गेली म्हणजे बामणीच्या पोळ्या चालू आहे, तिच्याजवळ पुरवण्याने कणिकच आहे आणि आपल्याजवळ बी तेच आहे. आपल्या साडीत बदल पडला, तिने साडी पांढरी नेसली, काय नेसली तरी पुरणाची वाटी केली, कणी घातली, ते जमत ना. मग पुन्हा गेली तर बामणीने काय केली, ते मला गेल्यामुळे चेपी केली. मग हिनं वारकाला बनलं, वारीक म्हणलं काय काम बस म्हणलं करते ते म्हणलं चेपी. त्या मालक मारीन ना मला, तो म्हणलं त्याला तर पुरण खायच्यात. सगळा कुटाणा केला, आता जास्त लांबत नाही. आणि शेवट नाविला झाला पुरणपोळी जमाना. मग बामणीकडे गेली काकी, त्या काकीवर पाहिलं, हिच्याकडे पाहिलं, ती बी घाबरली. म्हणजे तो काकी असं ते म्हणजे मालकानं पुरणपोळ्या सांगितल्या आणि त्याच्यामुळे हे केलं. ते म्हणजे एवढ्या हळदी पुरणपोळीला असं करू लागत कुठं. ते म्हणजे तुमच्या पुरणपोळ्या होऊ लागल्या ना, होणं म्हणून केलं. मग कशी गेली तो, मग गेली आणि पुरणाची वाटी केली. म्हणजे एवढ्या हळदी इथं हुकलो तो. मग कणकीची वाटी कर, कणकीची वाटी केली, त्यात आपलं पुरणपोळी झाली. आता पण आता पुन्हा ते सांगता येते का. आता ती गडबडीत, आता 12 वाजायचं टाइम आला, काय झालता 12 वाजता टाइम झालता. ती काकी घरी गेली, हिच्या 2-4 पोळ्या झाल्या, पोळ्या होऊ लागल्या. मग वर मग कळाल्या 2-4 पोळ्या झाल्या की नवरा आला हिचा. त्याला वाटलं आपले माणसं बाहेर गेले का नाही, त्याला वाटलं शेजारच्या काकीच आल्या. म्हणून तो काकी ती कुठे गेली. आता वर पाहिलं ना, ही काकी होती का. आता पुढं काय झालं ते सांगत नाही मी, पण फटके खातात जो टाईम आला, कशामुळे आला, चुकलं. एका सासूनं जावायला खीर केली, तुम्हाला सगळं आता पुढचं माहीत झालं. सगळ्या भाऊकीच्या लोकांना खाल्ली आणि जावायनं खाल्ली नाही. काऊन नाही खाल्ली, काय म्हणे त्यांचे कळले आम्हाला. वर्म जर चुकलं तर अशी बेजारी होती. म्हणून वर्म चुकली नव्हेची कारण केला होयशील. म्हणून देवा अरे भीमाला जीव द्यायचा टायमाला ज्याला संभाषण युद्ध करताना काय वर्म चुकलं आणि ज्या टायमाला देवानं वर्म दाखवलं, इकडे काडी इकडं फेकली आणि इकडे बाजू इकडं, त्या टायमाला ते काम जमलं. मग ते जीव द्यायला निघाला.
तसं परमार्थातलं वर्म आहे. वर्म ते का आहे दृढ धरा बाबा जाणीव नागोड लागले देत वर्म आहे. तसं देवा संत सेवेचं संत भेटीचं तू आम्हाला वर्म सांग. ऐशे वर्मे देवा आम्ही अनाथ आहेत अपराधीत. तुम्ही चतुरातो शिरोमणी ऊन लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी. आणि जसं अर्जुनाला अंतरातून तो गीता सांगितली अंतरीच्या खुणा अशी वरवर सांगितले का नाही अंतकरणातून सांगितली तसं आम्हाला वरवर सांगू नको. ऐशे वरमे मग दावे नारायणा अंतरीच्या खुणा देवा. अरे पहिली गोष्ट त्या साधूची भेट होणं अवघड आणि भेट झाली तर सेवा घडणं अवघड. बहुवा आहे संत भेटी बहुवा आहे संत भेटी संत भेटावड ऐशे कैशियाने भेटे. कोण संत ब्रह्म सर्वगत सदा सम जेथ अणु नाही विषम ऐशे जाणती अति दुर्गम. अरे ब्रह्म सर्वगत आहे सदा है सम आहे. सर्वगत म्हणण्यामध्ये देशानं अंत नाही, सदा म्हणण्यामध्ये कालानं अंत नाही आणि सम म्हणण्यामध्ये वस्तूनं अंत नाही. नव्यापित्वात देशोतंत मुक्तत्वान नापिकालतः नवस्तुतोपि सर्वात्म्या दांतम्य ब्रह्मनित्रिधा. असं ज्या व्यक्तीला कळतं ज्या साधूला कळतं ऐसे कैसे आणि भेटत तिथे चंद्रामृत सुखी शिववेल असता जाता रवी धरवेल बाहेळा सागर तरवेल तरी त्या साधूची भेट भेट होणं अवघड. कोण पुण्य कोण गाठी कोण पुण्य कोण गाठी ऐसियाची ऐसियाची म्हणजे कैसियाची जी हरी भोला मनी दिले संसाराशी पाणी. जगात कोण भाग्यवान आहे अशा महात्म्याबरोबर दोन शब्द बोलणारा कोण हा भाग्याचा. ऐशी अशी गुरुरे संदीपान महाराज आशेगावकर सांगत असतात. दांडेकर मामा पुण्याहून जर आले आणि विद्यार्थ्याला जर म्हणजे काय बुवा आता काय बुवा म्हणलं काय काहीच नाही पण काय बुवा म्हणलं तरी तो विद्यार्थी खुश व्हायचा. मामा मला बोलले काय वाटायचं त्याला मामा. कारण मामा त्या आमच्या गुरुरे बेराम मला सांगत असतात सांगायचे बा ते म्हणायचे घाटावर गुरुजींचं प्रवचन आता टाइम संपला आपला गुरुजींचं प्रवचन होतं मामा प्रदक्षिणा करायली तर गुरुजीनं प्रवचन बंद केलं आणि मामाला असे हात जोडले. घाटावर गुरुजींचं प्रवचन व्हायचं आणि मामा प्रदक्षिणाला आले. जोगमानांच्या समाधी बसून मामा चालले तर गुरुजींना असे हात जोडले. जिथपर्यंत मामा दिसत होते तोपर्यंत असे गुरुजी हात जोडून होते. प्रवचन बंद. गुरुजींचे काही विद्यार्थी म्हणले गुरुजी मामाला तुम्ही हात जोडलं साहजिक आहे पण प्रवचन बंद करून का केलं तर गुरुजी म्हणले भल्या माणसा अरे किती वैराग्य मामाचं. ते प्राचार्य होते कॉलेजचे कोण होते ब्राह्मण होते त्याच्या मागे लोक पोरी घेऊन होते पण त्यांनी लग्न केलं नाही. शिकलेले लोक परमार्थात आणले कोणामुळे आले. आता गुरुजीची विनंती आहे गुरुजी का कमी नव्हते ज्ञानेश्वरच तो भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ बोलला त्यांचा
पैसा नाही, मला नोकरी नाही, मला लग्न करावं वाटत होतं पण लोकांना दिली नाही, म्हणून त्यांचं तो विनय ते अधिकारीच होते. काय होते? मामा पाहिले की त्यांनी हात जोडे. तर ते मामा जर म्हणले काय बुवा, तर संदीप म्हणायचे, आम्हाला आनंद वाटायचा की मामा मला म्हणले काय बुवा, काय बुवा म्हणण्यामध्ये काय होता, पण कोण हा भाग्याचा ऐशी असी देवाचा कोण प्रिय बघू अवघड. देवाची जर कृपा झाली तर देव संताची भेट घालून देतो, नाही तर स्वतः देव संत होतो. माझ्या विठोबाचा कैसा म्हणले महाराज आता टाइम संपला आपला, लय लांबाला बोलू नका, पुढे भेट करणे आहे. मग संताची भेट अवघडे तुम्ही 2 तास झाले सांगायला लागले, मग अवघडे तर द्या पिछा सोडून, कशाला नादी लागता? लय अवघडे लय अवघडे. काही लोक म्हणते महाराज त्या महाराजाची आम्हाला तारीख वाटते, पण लय अवघडे म्हणून लय अवघडे तर दिना सोडून कशाला तारीख घेतो? तुकोबरा म्हणलं देवा तू मला म्हणतो ना नाद सोडून दे, मी संत भेटीचा नाद सोडला असता, पण तुला सांगतो देवा जर माझ्या जीवनात संत भेटले, त्यांची मला सेवा घडली आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली तर माझी अवस्था काय होईल आपण माझ्याशिवाय अशा महात्म्याची अशा साधूची भेट झाली, त्यांची मला सेवा घडली. कोणत्या साधूची? जिहे द्वंद्वादेक. आणि त्यांनी जर माझ्यावर कृपा केली तर मी मृत्यूवर आणा. कोणत्या मृत्यूवर? देह मी आहे आणि देह संबंधी माझे आहे, या 2 वृत्ती. देह मी आहे ही वृत्ती माझी जाईल, अहम अध्यास जाईल आणि ममाध्यास जाईल. त्यांची कृपा झाल्यानंतर वृत्ती हे निवृत्त झाली. जननी दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेठेच्या तेथे. अदृश्य तेथे झाले, जे दृश्य जगत होत ते अदृश्य झालं आणि अदृश्य दर्शने संताची अशब्दम अस्पर्शम अरूपम असणारा परमात्मा, त्याचं दर्शन करून देणारे संत. देवी आहे, देह संबंधी माझे आहे, तेथे काय मिते माझे, कोण वाद मिते ओझे, देहा के विरिजे, हे काळाचे भातुके, असं संत सांगतात. बैसता संताची संगती हळे आले कमळावर आपले गुरुदेव मी नाही, देह संबंधी माझे नाही, मग मी वासुदेव तत्वता, मी सच्चिदानंद, मी न जन्मणारा न मरणारा आनंद स्वरूप मी आहे, असा माझा निश्चय होईल. मग सुखाचे शेजारी एवढे मनोद्गार सुखे मिळते लोका शून्य सारू. कधी ते मी म्हणणं गेलं, हे संबंधी माझे म्हणणे गेलं. ऋण जुनू रे भ्रमरा. ऋण म्हणजे मी, जुनू म्हणजे माझं. हा अवगुण टाक, हा अवगुण काय करतो टाक. चरण कमल
मनुष्यदेह पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहामध्ये तुला हे कळणार नाही आणि जो देह मिळाला तो शाश्वत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, म्हणून करावी तातडी संत समागमी धरावी आवडी. कर का तातड नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून हे ध्यानात धरून आपले अध्यक्ष गुरुवारी मालपाणी सर, शास्त्री महाराज, सगळे संस्थांची मंडळी यांनी जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाचे कीर्तन प्रवचन ठेवले. काय ठेवले की आपल्याला बोध व्हावा, आपल्याला काय व्हावा, बोध व्हावा. कारण हा देह बऱ्याच दिवसांनी मिळालेला शाश्वत नाही आणि दुसऱ्या देहात हा बोध होत नाही. हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. तो गोबरा म्हणता देवा अशा महात्म्याची भेट झाली तर मी देह मी आहे, देह संबंधी माझे आहे, या वृत्तीवर मी राहणार नाही. सुखाचे शेजारी सुखे निजलोगा सुनी त्रिकूट शिखरेगा. त्रिकूट म्हणजे पुरुषार्थ चार आहे. एक धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थ. तर धर्म अर्थ काम हे सुखाचे साधने आणि मोक्ष हा सुखस्वरूप आहे. त्रिकूट शिखरेगा, धर्म अर्थ काम हे त्रिकूट आहे आणि याचं शिखर म्हणजे मोक्ष आहे. त्रिकूट शिखरेगा दान मिळे आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवरे ऐशोवरने मग गावे नारायणा अंतरिच्या खुणा असा माझा आग्रह नाही. याचे बरोबर गुरुवर यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष झाली शिवा सद्गुरू चरणी भगवचरणी ज्ञानोबरा तुकोबरा चरणी स्वामी विवेकानंदांचे चरणी वैकुंठवासी सद्गुरू महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि शिवेला पुनरंद सगळेजण एकदा प्रेमानं भजन करू. तुकाराम